नमस्कार सगळ्यांना, रसोई रेग्युलरमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी इथे व्हेज मराठा बनवलेला आहे। व्हेज मराठाच्या ग्रेव्हीसाठी मी इथे 3 मध्यम आकाराचे कांदे, 2 टोमॅटो, 1 खोबऱ्याचा तुकडा, अद्रक आणि लसूण घेतलेला आहे। तर कढईमध्ये मी इथे खडा गरम मसाला घेतलेला आहे। खडा गरम मसाला मी हलकासा गरम करून घेते आणि त्याच कढईमध्ये मी 1 चमचा तेल ॲड करून कांदा हलकासा गुलाबी कलर होईपर्यंत परतून घेते। तर कांद्याला हलकासा गुलाबी कलर आलेला आहे। त्यामध्ये मी टोमॅटो, खोबरं, अद्रक आणि लसूण ॲड करून व्यवस्थित मिक्स करून घेते आणि मी 3 ते 4 काजूचे तुकडे सुद्धा ॲड करते आणि व्यवस्थित मिक्स करून आपल्याला प्लेट झाकून ठेवायचे वाफवण्यासाठी। तर मी इथे खडा गरम मसाला वाटून झालेला आहे आणि इथं कांदे टोमॅटो पण वाफून झाले, ते मिक्सरमधनं वाटून घेतलेलं आहे। तर मी इथे एका बाउलमध्ये 1 वाटी कोबीचं किसलेलं, गाजर किसलेलं आणि 2 चमचे कॉर्नफ्लोअर, 1 चमचा बेसन, हळद, अद्रक, हिरवी मिरचीचं पेस्ट, ओवा, लाल तिखट, गरम मसाला आणि चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर ॲड करून आपल्याला सारे जिन्नस एकत्रित मिक्स करायचे। तर मी हे जरा मला जिन्नस पूर्ण जरा पातळ वाटत होतं, गोळे बनत नव्हते, म्हणून 1 चमचा मी कॉर्नफ्लोअर ॲड करून अशा प्रकारे लंबगोलाकारमध्ये व्हेज मराठाचे गोळे बनवून घेतलेले आहेत। हे बघू शकता तुम्ही तुमच्या आवडीनुसार गोळे बनवून घेऊ शकता, तुम्ही चपटेसुद्धा करू शकता। तर मी ते कढईमध्ये तेल ॲड करून तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि तेल गरमसुद्धा झालेलं आहे। त्यामध्ये मी व्हेज मराठाचे कोफ्ते फ्राय करून घेते। तर इथं अशा प्रकारे व्हेज मराठाचे कोफ्ते फ्राय करून झालेले आहेत, ते मी काढते साईडला, दुसऱ्या बाउलमध्ये काढून घेते। अशा प्रकारे बाकीचे पण आपल्याला व्हेज मराठाचे कोफ्ते फ्राय करून घ्यायचे, चांगले गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत। तर तुम्ही गॅसचं फ्लेम कमी जास्त करून भाजू शकता, फ्राय करू शकता। आता फ्राय झालेले ते पण मी काढून घेते, बघू शकता छान असा कलर आलेला आहे। तर त्याच कढईमध्ये मी इथे 3 चमचे तेल ॲड करून कांदा टोमॅटोची प्युरी आपल्याला तेलामध्ये व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे। त्यामध्ये मी अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, गरम मसाला, जिरा पावडर आणि खडा गरम मसाल्याची पावडर आणि अद्रक हिरवी मिरचीचं पेस्टसुद्धा ॲड करून व्यवस्थित मिक्स करायचं आहे, जेणेकरून आपल्याला ग्रेव्हीचा कलर चेंज व्हायला पाहिजे आणि साईडनं कढईला तेल सुटायला पाहिजे। तर इथं ग्रेव्हीचा कलर पण चेंज झालेला आहे आणि तेल पण सुटलेलं आहे, बघू शकता तुम्ही इथे साईडनी कढईला। तर त्यामध्ये मी एक अर्धा ग्लास गरम पाणी ॲड करते आणि ग्रेव्हीला उकळी येऊ द्यायची। त्यामध्ये मी आता चवीनुसार मीठ, कसुरी मेथी आणि थोडीशी कोथिंबीर कट केलेली व्यवस्थित मिक्स करते आणि ग्रेव्हीवरती प्लेट झाकून मी ग्रेव्हीला उकळी येऊ देते। तर ग्रेव्हीला इथे छान अशी उकळी आलेली आहे, आपले व्हेज मराठीची ग्रेव्ही बनवून तयार आहे। तरी भाजीला उकळी आलेली आहे, तर मी इथे एका वाटीमध्ये व्हेज मराठाचे कोफ्ते ठेवते आणि वरून आपली व्हेज मराठाची ग्रेव्ही वाढवून घेते। अशा प्रकारे आपली व्हेज मराठाची भाजी तयार झालेली आहे खाण्यासाठी। तर तुम्ही पण नक्की करून पहा। जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।